नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 26 मार्चची सर्वात मोठी अपडेट आहे बघा. एप्रिलचे 1500 रुपये सुरू, एप्रिलचे 1500 रुपये तुम्हाला सुरू होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आपण आता पाहणार आहोत. आत्ताच आलेली नवीन अपडेट आहे बघा, नवीन आलेली अपडेट आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. 1500 रुपये वाटपाच्या संदर्भाची सर्वात महत्त्वाची माहिती. सोबतच पाहू शकता बघा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने 3000 रुपये पण जमा होत आहेत. 3000 रुपये पण गुढीपाडव्याचं गिफ्ट या ठिकाणी जमा होत आहे. आता हे गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळालं आहे किंवा नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. गुढीपाडव्याचं गिफ्ट जमा होत आहे 3000 रुपये. आता हे 3000 रुपये तुम्हाला मिळालेत का? ज्या महिलांना मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. त्या अगोदर सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील महिला भगिनींना, माता भगिनींना माझी विनंती आहे, सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. तर अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो आणि या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. एप्रिलचे 1500 रुपये सुरू होण्याच्या संदर्भात, त्यासोबतच गुढीपाडव्याचं जे 3000 रुपयांचं गिफ्ट आहे ते पण त्या ठिकाणी वाटप होत आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. लाडकी बहीण योजना एप्रिल मंथ 10th इन्स्टॉलमेंट बघा, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हा तुमचा आहे. एप्रिल महिन्याचे जे 1500 रुपये, तर त्या 1500 रुपयांची माहिती आपण पाहत आहोत. एप्रिलचा हा हप्ता आहे, एप्रिलचा हा हप्ता आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे बघा. महायुती सरकारची सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना आहे, सर्वात महत्त्वाकांक्षी लोकप्रिय योजना. त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या तोंडून पण आपल्याला लाडकी बहीण योजनेचंच विषयी त्या ठिकाणी ऐकायला मिळतं. लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत किंवा नाही त्याविषयीची चर्चा आपल्याला लाडक्या बहिणींकडून ऐकायला मिळते. तर सर्वात लोकप्रिय योजना आहे. त्यासोबतच बघा, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. दर महिन्याला 1500 रुपये थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात. आता लाभार्थी महिला कोणत्या? तर जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांच्या 2 गट झालेत. एक म्हणजे पात्र महिलांचा गट आणि एक म्हणजे अपात्र महिलांचा गट. आता पात्र महिला किती आहेत? तर पात्र महिला 2 कोटींपेक्षा जास्त बघा, 2,40,00,000 जास्त पात्र महिला आहेत. अपात्र महिला किती आहेत? 9 लाख तरी सध्या आहेत आणि त्यापेक्षा जास्त होऊ शकतात. आता तपासणी पण सुरू आहे. तर अशा पद्धतीने 2 गट आहेत आणि 2 गटांमध्ये या ठिकाणी अगोदर काही अपात्र महिलांना सुरुवातीला त्या महिला पात्र होत्या त्यावेळेस पैसे मिळाले होते. आता ज्यावेळेस तपासणी झाली असं कळालं की महिला अपात्र आहे, तर महिलांचे पैसे आता बंद झालेत. त्यानंतर बघा, पुढची महत्त्वाची माहिती. आत्तापर्यंत एकूण 9 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत. आतापर्यंत 9 महिन्याचे हप्ते आले. आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, बरोबर. 9 महिन्यांचे हप्ते तुम्हाला आले आहेत, म्हणजेच लेटेस्टमध्ये 3000 रुपये आलेले आहेत. शेवटचा हप्ता 3000 रुपयांचा, 1500 रुपये फेब्रुवारीचे आणि प्लस 1500 रुपये मार्चचे बघा. 1500 रुपये तुम्हाला आलेले होते फेब्रुवारीचे, 1500 रुपये, 1500 रुपये मार्च महिन्याचे, असे 3000 रुपये तुम्हाला आलेले आहेत, बरोबर आहे. 3000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. आता हे 3000 रुपये आल्यानंतर हे तुमचे खर्च झाले असतील. ज्या महिलांचे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. खर्च झाले असतील तर खर्च झाले लिहून पाठवा, म्हणजे सरकार तुम्हाला पैसे पाठवेल. तर खर्च झाले असतील तर पटापट सर्वांनी लिहून पाठवा. आता बघा पुढे, आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे. हा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल? तर बघा, लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये जुलै 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बरोबर. जुलैचा 1, ऑगस्टचा 2, सप्टेंबर 3, ऑक्टोबर 4 म्हणजे 6000 रुपये. नंतर बघा 7500, नंतर आपण जर पाहिलं तर 9000, नंतर जर आपण पाहिलं तर 10,500
12,000 आणि 13,500 अशा पद्धतीने 13,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा झाले आहेत 9 हप्त्यांचे. सर्व महिलांना पैसे आले असतील. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण जमा झालेली जी रक्कम आहे ती 13,500 रुपये जमा झाले आहेत. आता 10वा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे, तर ह्याबाबत सर्व महिला उत्सुक आहेत. एप्रिलचा हप्ता कधी खात्यात जमा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता बघा, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 2.5 कोटींहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. दिलेले आहेत ना सरकारने तुम्हाला पैसे दिलेत की नाही? दिलेले आहेत. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला सरकारने पैसे दिलेले आहेत का? बघा, मार्चपर्यंत फेब्रुवारीचे पण आणि मार्चचे पण पैसे तुम्हाला सरकारने देऊन टाकले, बरोबर. आता तुम्हाला पुढचा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता म्हणजेच 10वा हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. बघा, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आता तुम्हाला जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती. तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. बघा, रामनवमी आहे आणि श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर हा जो काही लाभ आहे तो एप्रिल महिन्याचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे. यंदा 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे. त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बघा, जर आपण पाहिलं तर एप्रिलमध्ये तुम्हाला तारीख पण सांगतोय, 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणारा सुरू होणार आहे. बघा, 15 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जे ते जमा होऊन जातील अशा पद्धतीची अपडेट आलेली आहे. म्हणजे सर्वात मोठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे एप्रिलचा हप्ता. आता योजना बंद होणार नाही. बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं सातत्यानं विरोधकांकडून बोलण्यात येत आहे. यावर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केला. लाडक्या बहिणींना दिलेला भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. तर बघा, लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपयांचा जो हप्ता आहे तो एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. कधीपासून? तर 5 एप्रिलपासून 5 ते 15 एप्रिलच्या दरम्यानमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती. आता बघा, महत्त्वाची माहिती 3,000 रुपयांच्या संदर्भात. 3,000 रुपये कोणत्या महिलांना येत आहेत? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी सोलापूर जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास विभागाला निधी प्राप्त झाला असून तो अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्वात मोठी बातमी आहे बघा, झाली असल्याचं जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सांगितले. म्हणजेच काय? तर महिलांना पैसे येत आहेत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना. कशाचे पैसे? तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस महाई सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचं जाहीर केलं होतं. एका अर्जासाठी 50 रुपये, 10 अर्जांसाठी 500 रुपये अशा पद्धतीने हा जो काही निधी आहे तो निधी जमा केला जातोय. हा जो निधी आहे तो जमा केला जातोय महिलांसाठी, म्हणजेच अंगणवाडी सेविकांना किंवा मदतनीसांना. त्यांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले होते, तर त्यासाठीचा हा निधी जो आहे तो शासनातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना जमा केला जातोय. तर बघा, आता लाडक्या बहिणींना 9 हप्त्यांचे पैसे आले होते, म्हणजे जवळपास 13,500 रुपये महिलांना जमा झाले आहेत. 13,500 आल्यानंतर पण लाडक्या बहिणींना जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो दिला जात नव्हता. तर आता एका अर्जासाठी 50 रुपये अशा पद्धतीने प्रोत्साहन भत्ता खात्यावर जमा केला जातो. तर लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.